नमस्कार मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, ओझर एअरपोर्टवरून त्र्यंबकेश्वरला 700 रुपयात कोणी जातं का? कस्टमरनी कॅब बुक केली मित्रांनो, कस्टमरला 700 रुपये दाखवत होतं. आता ओझर एअरपोर्टवरून त्र्यंबकेश्वरला जायचं म्हणजे जवळपास 60 किलोमीटरच्या आसपास डिस्टन्स आहे मित्रांनो. आणि एका कस्टमरनी गाडी बुक केली आपली. बुक केल्याच्या नंतर मी कस्टमरचा फोन आला, म्हणे त्र्यंबकेश्वरला जायचं. म्हटलं सर एवढ्या रेटमध्ये जात नाही म्हटलं आम्ही, कारण तिकडनं बी काही भेटत नाही. तर कस्टमर काय बोलला, जाईल तर 700 रुपयामध्येच जाईल म्हणे, नाही तर जाणारच नाही म्हणे इथून, नाही तर कसे बी जाईल म्हणे मी माझ्या हिशोबाने. म्हटलं ठीक आहे. कस्टमरने जवळपास 6-7 गाड्या केल्या मित्रांनो बुक, आणि 6-7 बी कोणीच नाही गाड्यावाले ॲग्री झालं त्याला जायला 700 रुपयामध्ये. तर मित्रांनो एवढं मोठ्या डिस्टन्समध्ये 700 रुपयात जाणार कसं काय, तुम्हीच सांगा मित्रांनो. तर मला त्या कस्टमरला सांगायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस फ्लाईट बुक करता 7-7 हजार रुपये तिकीट काढता आणि 700 रुपयात तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार ओझर एअरपोर्टवरून. सिटीमधून तुम्हाला 1200-1300 रुपये बिल दाखवतं आणि एअरपोर्टवरून कसं काय 700 रुपये जाणार? कस्टमर इतकं चिंगूस होतं मित्रांनो. आता म्हणजे यार कस्टमरवरती व्हिडिओ बनवतो म्हणता तुम्ही परत, यार काय करू, असे कस्टमर भेटता आम्हाला नाविलाजानी. तर शेवटी वैतागून कस्टमर आहे ना डायरेक्ट पायी रस्त्याला गेलं, म्हणजे एअरपोर्टच्या बाहेर कस्टमर गेलं. जवळपास 1 तास तिथं पण थांबलं, आणि 1 तास थांबल्याच्या नंतर कस्टमर आहे ना CNG बसमध्ये बसून सिटीमध्ये गेलं. म्हणजे उधर से जाऊंगा बोले मी, लेकिन मैं 700 में जाऊंगा. तर मला अशा कस्टमरला खरंच हात जोडून विनंती, तुम्ही जर फ्लाईटमधून येता एवढ्या मोठ्याला कशाला तुमची इज्जत घालवता? 700 रुपयात 500 रुपयात तुम्हाला 700 रुपयामध्ये ऑटोवाला सुद्धा सोडणार नाही, ऑटोवाले आमच्यावर हसतील. तर मित्रांनो आता तुम्हीच सांगा, अशा कस्टमरचं करायचं काय? व्हिडिओ आवडतं लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद पब्लिक.